त्याला सगळेच विमान बघून एवढे खुश झालेत. एकदा आम्ही पण स्वतः बसू. मांजर आहे काय नाही रे, काल रात्री मेलंय. मांस बघ त्याचं. हा बघ त्याचा चेहरा ना उंदरासारखा असतो पुढे जबडा असतो. काळिंदर नाही कांडेचोर काय कांडेचोर. कोणीतरी गाडी खाली आलं ते. हो मानेवरच गेले ते. हा त्या काकांकडून घ्या एखादी. समोरच उडण हाऊस आहेत. थोड्या वेळाने आपण जाऊया, आपली बघूया कुठली रूम आहे, ही आहे की ती आहे बघूया. अशी रूम असेल आपली, पूर्ण वुडन आहे, एसी वगैरे आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मालवणमधला आपला आज तिसरा दिवस आहे आणि एका देवबागमध्ये आलोय, एका रिसॉर्टमध्ये. मैत्रिया म्हणून रिसॉर्टचं नाव आहे, तिकडे जाऊया आणि आपला आजचा स्टे इथे असणार आहे. त्यामुळे आता दुपारच्या जेवणामध्ये आम्ही नॉनव्हेज व्हेजच सांगितले त्यांना आणि रात्री नॉनव्हेज खाऊ एकदा. तर इथेच गाडी लावतोय आपण. हा गेट आहे, इथून आतमध्ये यायचा. काय आहे कसलं सामान आहे हे? ते अरे बॉक्स असं घेतलं आम्ही. तर गाडी आपली तिथपर्यंत जाते, आम्ही सामान घेऊन उतरलो. तर या काकींनी सांगितलं, वहिनींनी सांगितलं की गाडी जाते म्हणून, आणि थँक्यू. आम्ही इथे लावून जाणार होतो आता. गाडी तिथपर्यंत, हा जो रस्ता आहे ना पूर्ण त्यांच्या रिसॉर्ट पर्यंत जातोय तो. जेवण ते व्हिडिओ बनवत ना ते हे काय इकडे उगाच आपण चालत आलो. एवढं लांब जायचं का? अजून लांब आहे. आपण रिसॉर्ट मध्ये पोहोचलोय आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात. आजूबाजूला प्लांटेशन वगैरे केलेलं आहे आणि असे झोपाळे वगैरे रात्रीची तुम्ही एन्जॉय करण्यासाठी पाळण्यामध्ये बसू शकता. या झोपाळ्यात अशी एक छत पण केलेलं आहे, इथे रिलॅक्स करू शकता. आणि समोरच उडण हाऊस आहेत. थोड्या वेळाने आपण जाऊया, आपली बघूया कुठली रूम आहे, ही आहे की ती आहे बघूया. त्यानंतर प्रत्येक रूमला वेगवेगळी नावं दिलेत, म्हणजे सावित्री, विजया, मेधा, साची. आणि एक समोरचा व्ह्यू बघा, जो रिसॉर्टच्या समोरचा एक व्ह्यू आहे, एकदम बीच टच आहे, डायरेक्ट समुद्र दिसतोय. आम्ही ही घेतो पद्मा. अशी रूम असेल आपली, पूर्ण वुडन आहे, एसी वगैरे आहे आणि बाथरूम बघा. बाथरूम पण एकदम नीट आणि क्लीन आहे. तुम्हाला कॉफी, चहा का पाहिजे असेल ते बनवून पिऊ शकता तुम्ही स्वतः. सामान ठेवायचं इथे ठेवू शकता. आणि बेड वगैरे पण वुडन मध्ये आणि प्रॉपर आहे. आणि समोरच बॅक वॉटर आहे. आणि सकाळी जेव्हा उठाल ना तेव्हा व्ह्यू खूप भारी वाटेल सकाळ सकाळचा. त्यानंतर ती रूम आपण बघितली. आता या वरच्या रूम मध्ये जातोय आपण. म्हणजे सगळ्या रूमचा शेप सेमच असेल, पण ही वरची रूम बघायला चाललोय. पहिलंच बाथरूम आहे. बाथरूम पण सेम वुडन आणि वरच्या रूम मध्ये पण नीट अँड क्लीन आहे. आणि ह्या पण रूम सगळ्या सेमच असतील. ही मोठी आहे. ही मोठी आहे का? सगळ्यात मोठी ही आहे. फायर गॅलरी आहे, वायफाय, एसी वगैरे सगळं. आणि इथे गॅलरीमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. सकाळी रात्री जेव्हा एन्जॉय कराल तेव्हा मस्त मित्रांवर टेबल वगैरे टाकून बसू शकता. आणि हा वरचा व्ह्यू इथून काही असा असणार आहे. आणि वॉटर शूट वगैरे समोरच होता.
पॅरासेलिंग वॉटर स्पोर्ट देवबाग मधलं एक तिकडे होतं. हा म्हणजे इथल्या इथे होतं जर करायचं असेल. आणि वॉटर स्पोर्ट्स जरी तुम्हाला करायचे असतील तर डायरेक्ट समोर जायचं, तिथे तुम्ही अवेलेबल होईल तुम्हाला जे काही करायचं आहे ते सगळंच. टोटल 6 रूम आहेत. 2 रूम छोटे आहेत ज्या आपण दाखवल्या, या वरती जे बाल्कनीमध्ये त्या रूम मोठ्या आहेत आणि प्रत्येक रूमची नावं नदीवरून ठेवलेली आहेत. आणि रिसॉर्टचं नाव आपलं सूर्याच्या एका नावापासून आहे, जी 12 नावं आहेत त्यातलं एक. तर रात्री तुम्ही इथे कॅम्प फायर वगैरे करू शकता, तुम्हाला अवेलेबल करून देतात. ओनर जे स्टाफ आहे ते तुम्हाला लावून देतील इथे. आणि इथेही तुम्ही रिलॅक्स करू शकता, ती खाट वगैरे इकडे टाकून. हे आत्ताचं दृश्य आहे. संध्याकाळी जेव्हा अंधार होईल, संध्याकाळ होईल, तेव्हा लाईटीने अजून खूप छान वाटेल अजून म्हणून संध्याकाळच्या दृश्याची पण वाट बघा संध्याकाळपर्यंत. त्यानंतर प्रॉपर इथे वुडनचं सगळं ठेवलेलं आहे. हे एक खेळ आहे, तुम्हाला माहित असेल, मी बघितलंय फक्त, कसं खेळतात माहीत नाही. त्यानंतर नारळाचा पण योग्य उपयोग केलेला आहे. लपाचा खूप छान वापर केलेला आहे इथे. तर टाकाऊपासून टिकाऊ अशा खूप गोष्टीचा वापर केलेला आहे चांगलं. हॉटेलच्या समोर सगळ्या बोटी वगैरे लागलेल्या आहेत आणि सगळे वॉटर स्पोर्ट इकडे होतात. आणि मासे बघा दिसत असतील तुम्हाला. तर आपल्याला स्नॅक्समध्ये सुरमई दिले आणि तुम्ही बोलाल कलर असा काय, तर पूर्ण हिरव्या मसाल्यामध्ये आहे आणि दह्यामध्ये बनवलेली आहे ती. तर आपलं दुपारचं जेवण आलंय. दुपारच्या जेवणामध्ये प्रॉपर सगळं व्हेज घेतलंय. आज स्वीटमध्ये ही माझ्या आवडीची खीर आहे, शेवयाची खीर. बाहर से कट मार के गया बोलता है, बाइक कैसे कट मारो, ऐसे कट मार के गया था. लगा पर अंदर लगा. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि त्यानंतर मालवणमध्ये आपण फिश ऑक्शन होतो तिकडे चाललोय. तो कव्हर करून पुन्हा येऊया इकडे. आणि संध्याकाळी भाग्यश्री पण येते इकडे. आता कुठून आणायचं शोधून त्याच्याकडून हाय तिकडे. ऑनर खोलेगा कोण? जो पुढे बसतो हा क्लीनर असतो, हा ड्रायव्हरला हेल्प करतो. जावा गेट खोला साहेब. अरे वा, बॉक्स तिकीट झालंय. असं का गेलास? या चल आई, ही आपली आई. अरे लोकांना खरं वाटायला लागलं तू आई आहे म्हणजे. काय करणार, कॅरेक्टर्स मला असं लगेच घेता येतात. तुम्हाला घे ना, काहीतरी मदत करायची. की तर उघडे सॉरी झालं. फिश ऑक्शनला आलो आपण आणि गर्दी खूप कमी आहे, म्हणजे अजून मासे आलेच नाहीत, बोटी आलेच नाहीत वाटतं. आज गर्दी कशी नाही? बोटी नाही आल्यात आज. थोड्या वेळाने आपण ही बॉनफायर चालू करूया. मी लाईट बघा काय मस्त वाटते. रात्री इथेच बसायचा प्लॅन आहे आमचा. वरती जातोय. संध्याकाळचं आमचं स्नॅक्स दिलेलं आहे, त्याच्यामध्ये खेकडी फ्राय आहेत, त्यानंतर खेकडे फ्राय, क्रॅब फ्राय. त्यानंतर इथे बॉनफायर पण पेटवलंय मस्त. इकडे तुम्ही एन्जॉय करू शकता बसून आजूबाजूला. तर आपलं रात्रीचं जेवण मध्ये मसाले भात, चिकन वडे, पनीरची भाजी आहे, व्हेज जेवढे आहेत त्यांच्यासाठी. आणि मस्त भारी वाटते एकदम. तर मित्रांनो, काल मस्त एन्जॉय केला रात्री आणि एंड करायला भेटलं नाही, तर आता एंड करतोय. पण एंड करायच्या आधी समोरचा व्ह्यू बघा काय भारी वाटतोय. आणि
आणि चेकआउटचा टाइम झाला सकाळी 10 वाजता चेक इन असतं आणि दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता चेकआउट असतं. तर आता नाश्ता वगैरे करूया आणि निघूया. आणि आता चाललोय आपण स्कुबा डायव्हिंगला. तर तीही व्हिडिओ बघायची विसरू नका. आणि मी हॉटेलचा नंबर वगैरे सगळं मेन्शन करतोय, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इकडे येऊ शकता. आणि खूप भारी प्रॉपर्टी आहे, मस्त एन्जॉय कराल तुम्ही. आणि रात्रीच्या वेळी जास्त एन्जॉय कराल, जसं आमच्या मित्रांनी काल रात्री गेलंय. डोळे बघा डोळे बघा डोळे बघा डोळे बघा.